नमस्कार मित्रांनो, शिव सकाळ स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे हनुमान जन्मोत्सव. तर प्रथम आता आपण जाणार आहे मंदिरामध्ये मंदिरामध्ये दर्शन घेऊन आशीर्वाद घेणार आहे बजरंगबलीचा. तर चला जाऊया आता आपण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर असाच व्हिडिओ आपला कंटिन्यू करा. तुम्हाला आमच्या गावातील हनुमान जन्मोत्सव कसा आम्ही साजरा करणार आहे हे बघायला भेटेल. तर चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये. त्या मंदिरामध्ये आले मित्रांनो पाया पडायला आणि इकडे काकडा ते चालू आहे अजून. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता दर्शन घेऊन आशीर्वाद घेतलेला आहे बजरंगबलीचा आणि काकडाचे चालूच आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण जॉबवरून जाऊन आलेलो आहे आणि आता आपण चाललो आहे पालखीला. हनुमान जन्मोत्सवची पालखी आपल्या गावामध्ये. तर त्या पालखी सोहळ्याला आपण चाललेलो आहे. आता आमचा पालखी सोहळा कसा दाखवतो तुम्हाला. इकडे रात्रीच्या जेवणाची पण सोय चालू आहे आणि सर्व भाजी वगैरे कट करून झालेले आहेत. ते आमचे जेवण आहेत आजचे आणि त्यांचे सहकारी मंडळी आहे इकडे. हे प्रमुख जेवण आहेत इकडे. आमचे मामा आहेत आमचे पेंडशाचे आणि ते आज आमचे जेवण करणार आहेत इकडे. डाल लावलेले दही, रात्रीच्या जेवणाची सोय सगळे आणि भाजी वगैरे पण कटिंग आहे. स्वतः इकडे संदेश आहेत, अध्यक्ष आहेत नवजवान क्रीडा मंडळ पोषणाचे अध्यक्ष. ते सर्व त्यांच्या हाताखाली सर्व घेतलेले आणि त्याचे सहकारी बंधू आमचे सूरज टोंबरे पण आहेत. त्यांच्या सदैव हाताखाली राहतात. आणि इकडे आमचे काका, आमचे आधारस्तंभ खंबीर, ते मिरच्या करतात इकडे. आता इकडे जेवण होतच राहील. तर आम्ही जातो आता पालखीला. तर मित्रांनो, पुन्हा मंदिराजवळ आलेलो आहे मी आणि आमच्या पालखीला पण सुरुवात झालेली आहे इकडे. सज्ज आहे पालखी इकडे. आणि मित्रांनो, इकडे बजरंगबली पण अवतरलेले आहेत आपले.
तर एक ब्रेक झालेला आहे मित्रांनो पालखीचा आणि मट्टा डिस्ट्रीब्यूट करतोय म्हणून मी सर्वांना भरत बंधूकडून मट्टा या. तर मित्रांनो इकडे आमची पालखी चालू आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर वादळी वारा पण आलेला आहे इकडे. तर सध्या तरी आम्ही साऊंड पण ठेवलेला आहे, आतमध्ये घेतलेला आहे आणि पालखी आमची एक जागी थांबलेली आहे. खूप सारा वारा सुटलेला आहे इकडे. तर मित्रांनो पावसाने सुरुवात केलेली आहे, रिमझिम पावसाने, आणि सर्व पालखीची आमच्या वाट लावलेली आहे. पण तरी पण आमची वारकरी संप्रदाय मंडळी पालखीमध्ये सज्ज आहे. नाताला जा पुढं. या दोघं चला आम्ही व्हिडिओ काढून तर मित्रांनो पालखी सुरूच आहे आणि माझा मित्र कौशल पण मला जॉईन झालेला आहे आणि कौशल पण माझ्या हातात कुर्ता वगैरे घालून एकदम रेडीमध्ये पालखीसाठी सज्ज येतो.
तुकाराम की जय. मित्रांनो पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे आणि आमच्या पावसामुळे पुन्हा आमच्या पालखीमध्ये विघ्न आलेलं आहे. तर सर्व पब्लिक इकडे तिकडे पळालेली आहे. पालखीवाले भिजले, एक टेम्पोला वाचलेत, बाकी सगळी पब्लिक इथं लपलेले बघा इथे. तर मित्रांनो अशा प्रकारे पावसाने आमचा पूर्णपणे कार्यक्रम केलेला आहे. सर्व आम्ही आडोशाला उभे आहे तिथे. पालखी तर गेले आमची पुढे. पूर्ण सगळीकडे ओलं चिंब झालेलं आहे बघा मित्रांनो. तर शेवटी सर्व पब्लिक पावसामध्ये भिजत चाललेले मंदिराकडे, भवानी मंदिराकडे. पावसामुळे आम्ही साऊंड सिस्टम सध्यापुरती बंद ठेवलेले. पाऊस थांबला आम्ही पुन्हा चालू करू साऊंड सिस्टीम. पब्लिक सर्व आमचे भिजत चाललेले पावसामध्येच. तर भर पावसामध्ये आम्ही आलेलो आहे मंदिराच्या इथं, भवानी मातेच्या मंदिराच्या इथं. कुणाचं काय ना कुणाचं काय. इकडे पालखी चालली ना, हा पोचिंग दाखवतोय आम्हाला. मस्त बॉडी दिसला आता, मस्त कुर्ता दिसलाय. सगळं पब्लिक आलेले मंदिरामध्ये भवानी मातेचा आशीर्वाद घ्यायला पालखीला घेऊन. आम्ही पण त्यांच्या सोबतच येऊ. तुम्ही असेच कंटिन्यू राहा आमच्या सोबत. पुन्हा आमची पालखीला सुरुवात झालेली आहे. पाऊस थांबलाय, पुन्हा स्पीकर चालू केलाय आमचा आणि पालखी आता आमच्या इकडे चाललेली आहे. आणि सर्व पब्लिक बघा इकडे आमची चिल्ड्रन पार्टी फुल सपोर्ट आहे त्यांचा मला. पुन्हा आपण पालखीकडे बोलूया.
हां तुळशी झाड आहे. तर मित्रांनो आमचा पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. 2 वेळा पावसाने अडथळा आणला होता, पण शेवटी आम्ही पालखी घेऊन आलेलो मंदिराच्या इथं. किती पाणी आला वारा आला तरी आम्ही त्या पालखी थांबणार नव्हतो. शेवटी पालखी घेऊन आलेलो आहे आम्ही आता मंदिराच्या इथं. आणि थोड्याच वेळात आमचा आता हरिपाठ सोहळा चालू होणार आहे. तर तयारी पण झालेली आहे हरिपाठाची. मला दाखवतो इकडे आमच्या इथे हरिपाठाची तयारी झालेली आहे. आणि आमची नाणीला बघू शकता तुम्ही इकडे दिसते ना. तर मित्रांनो इकडं हरिपाठाची तयारी चालू आहे आणि इकडे श्रेयश आम्हाला प्रसाद देतोय आणि हरिपाठाची पण तयारी झालेली आहे पूर्णपणे. तर थोड्या वेळात आमचा हरिपाठ पण सुरुवात होणार आहे. तुम्हाला हरिपाठाची पण झलक एक दाखवतो मी आमच्या इकडची गावातली. महिला मंडळ आणि वारकरी मंडळांचा हरिपाठ आहे थोड्याच वेळात तिथे. तर सकाळी आपण दर्शन घेतलेलं आहे, तर आता पुन्हा जाऊन दर्शन घेऊया.
ना मित्रांनो हरिपाठाला पण सुरुवात झालेली आहे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम तर मित्रांनो तिकडे हरिपाठ चालू आहे आणि आता आपण पुन्हा इकडे जेवण बनवतात तिकडे आलेलो आहेत. तर बघूया आपण आता जेवण किती झालेलं आहे आपलं आणि काय चालू आहे इकडे. तुम्हाला दाखवतो इकडे आपलं जेवण वगैरे. इकडं राईस टाकलेला आहे मित्रांनो आणि मिरची शिजत टाकलेली आहे. बाकीचं झालेलं आहे सर्व काही. आणि मेन इथे आमचे जेवणवाले बघा हरेश आहेत. सर्व ठिकाणी त्यांचा आम्हाला हातभार असतो नेहमीच. ते आमच्या नेहमीच पाठी असतात. अर्धा राईस झालेला आहे आणि पुन्हा एक राईस टाकलेला आहे इथं. तर मित्रांनो पुन्हा आपण फ्रेश होम मंदिराच्या इथं आलेलो आहे आणि आपला हरिपाठ पण आता संपन्न झालेला आहे. आणि आता थोड्याच वेळात दीपोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याचीच आता सूचना दिलेली आहे. 10 मिनिटांचा अवधी दिलेला आहे त्यांना. सर्वांना आरती वगैरे घेऊन यायला सांगितलेलं आहे आणि 10 मिनिटात मग आमचा आता दीपोत्सवाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. मग दाखवतो मी थोड्याच वेळात आमचा दीपोत्सवाचा कार्यक्रम. तर असंच तुम्ही आमच्यासोबत राहा कंटिन्यू. तर मित्रांनो आता दीपोत्सवाची तयारी झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये महाराज येतील इथं दीपोत्सवासाठी आणि मग दीपोत्सवाला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आता दीपोत्सवाला सुरुवात होते. हॅलो, या ठिकाणी सर्व मान्यवर बसलेले आहेत. सर्व आपण गावातील ग्रामस्थ मंडळी, मार्गदर्शक मंडळी आता या ठिकाणी दीपोत्सव या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. प्रथमतः लाईट जाईल, स्पीकर चालू राहील याची स्पीकर सिस्टमवाल्याने नोंद घ्यावी. त्यानंतर ज्यांच्याकडं आरत्या आहेत त्यांनी आरत्या घेऊन उभं राहायचं आहे. लाईट गेल्यानंतर दीपोत्सव संबंधानं 2 ज्ञानेश्वरीतील ओव्या होतील आणि ओव्या झाल्यानंतर या ठिकाणी दीप प्रज्वलन केला जाईल आणि दीप प्रज्वलन झाल्यानंतर आपण काकड आरतीचे 2 अभंग होतील आणि माऊली ज्ञानोबा यांनी आपल्या गुरु माऊलींकडे मागितलेलं पसायदान हे पसायदान होईल आणि त्यानंतर लाईट येईल आणि लाईट आल्यानंतर मान्यवरांची दीपोत्सव संबंधानं भाषण होतील. असा हा दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे.
मित्रांनो आता दीपोत्सवाचा कार्यक्रम होता तो संपन्न झालेला आहे आणि इथं आभार व्यक्त चालू आहे. तर आता आम्ही चाललो जेवणाची तयारी करायला आणि आता चला मी जेवणाच्या मंडपात. तर चला मित्रांनो जाऊया आपण जेवणाच्या मंडपात. मित्रांनो आलेलो आहे आम्ही सर्व पब्लिक आता इकडे जेवणाची तयारी बघायला. आता सर्व भांडी वगैरे भरून घेतो. भरपूर अशी पब्लिक आलेली इकडे. चला मित्रांनो घ्या भरून भांडी आता. बघ गोडे का जेवण सर्व रेडी झालेलं आहे मित्रांनो आणि आता आम्ही भरून घेतो सर्व भांडी कारण आता थोड्याच वेळात कार्यक्रम आमचा संपन्न होणार आहे. मग जेवणाची तयारी चालू करतो आणि त्याच्यानंतर मग कीर्तन आहे. आता भांडी भरायला घेतलेले आहेत मित्रांनो पोरांनी. मिरची आहे. भांडी वगैरे भरून झाले मित्रांनो सर्व आणि आता आम्ही चाललोय जेवण वाढायला तिकडे पंक्तीमध्ये आणि मंडळी पण बसलेले आहेत जेवायला. जेवण वाढायला पण चालू केलेलं आहे मित्रांनो. साहिल तर मित्रांनो आता जेवण वाढून झालेलं आहे आणि आता आम्ही जेवायला बसलोय. जेवून घेतो मित्रांनो. तर आयुष आलेलं आहे मला पाणी द्यायला इकडे. मित्रांनो आता जेवण घेतो मग भेटूया आपण पुन्हा. तर मित्रांनो आता जेवण वगैरे करून झालेलं आहे माझं आणि आता पुन्हा इकडे मंदिराच्या परिसरात आलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात कीर्तनाला सुरुवात होणार आहे आणि कीर्तनाची पण तयारी चालू झालेली आहे इकडे. चौकांच्या माझी पण आता थोड्याच वेळात कीर्तनाला पण सुरुवात होणार आहे आणि कीर्तनाची तयारी चालू झालेली आहे इकडे. सर्व मंडळी जेवण वगैरे झाली की इथे येतील कीर्तनाला. आता हळूहळू पब्लिक येते कीर्तनाला. थोड्या वेळात सर्व पब्लिक जमा होणार आहे. Oh
शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुझे आलो रामदूता तुझा आलो रामदूता तुझा आलो रामदूता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या विराग झाला मनोदरींचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकाला ये हंसावरती बसून शांती ये हंसावरती बसून करी मंजूळ तर मित्रांनो कीर्तन चालू आहे आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय. तर आजचा व्हिडिओ आपला इथंच संपला. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.